तुम्ही काही करू द्या, किती प्रगती करू द्या, तुम्ही त्या चपात्या काय झेरॉक्स करून खाणार नाही. अरे तुम्हाला अन्न निर्माता, हा जगाचा पोशिंदा, हाच तुम्हाला जगवणार आहे. आणि आज हा जगाचा पोशिंदा दुर्लक्षित आहे. तंबाखूची पुडी बनवणाऱ्याला तुम्ही अधिकार दिला, त्याची किंमत ठरवायचा. 10 वर्षापूर्वी तंबाखूची पुडी होती 20 ग्रॅम आणि होती 4 रुपयाला. आता ती झाली 10 ग्रॅम आणि आहे 12 रुपयाला. लाजा वाटू द्या जरा. म्हणजे ती वस्तू कमी झाली आणि दाम दुप्पट. आणि माझ्या शेतकऱ्याचा टोमॅटो तुम्हाला कधी रुपया किलोनी, कांदा रुपया किलोनी, 2 रुपये किलोनी. अरे म्हणून मी सांगतो, स्वामीनाथन आयोग माझ्या शेतकऱ्यासाठी मान्य करा. आम्हाला नको जास्त पैसे, नको 1000 रुपये जाळी. आम्हाला हवंय जेवढं आम्हाला त्याला मजूर लागला, फवारण्या लागल्या, त्याला सांभाळण्यासाठी त्याची मजुरी, त्याच्या जमिनीचं भाडं असं धरून त्याला जी किंमत येईल त्याच्या 1.5 आम्हाला किंमत हवी. म्हणजे एक जाळी बनवायला आम्हाला जर 100 रुपये लागले ना, तर माझ्या शेतकऱ्याला फक्त 250 रुपये पाहिजे. काही नको आहे रे. आणि तुम्ही सगळं खाल आणि तुमच्या चुकीमुळे आज तुम्ही विष खाऊ राहिले. जर तुम्ही शेतकऱ्याला चांगली किंमत दिली, मग तो निंदायला मजूर लावेल. आता तो तणनाशक फवारतोय. एकूणी हे तुम्ही पेरले. जे पेरतो तेच उगवतं. तुम्ही काटे पेरले, काटेच उगवल. बाबळी पेरल्यावर बाबळीच येतील, आंबे नाही येणार. आणि जर तुम्ही आंबे पेरले ना, ह्या जगातली कोणतीच ताकद तुम्हाला आंबे खाण्यापासून रोखू शकत नाही, कारण त्याला आंबेच येतील. पण तुम्ही जे पेरताय तेच तुम्ही विष खाऊ राहिले. आणि मग आता प्रत्येक 10 लोकांमध्ये एकाला कॅन्सर आहे. तुम्ही जाऊन बघा बाहेर, भयान चित्र आहे कॅन्सर. एकदा तुम्ही फक्त कॅन्सर हॉस्पिटलमध्ये चक्कर मारा, मग तुम्हाला कळेल तुम्ही किती शेण खाऊ राहिले. शेण एक वेळ तुम्ही शेण खाल्लं नाही गाईचं, ते तुम्हाला चांगलं आरोग्य देईल. परंतु तुम्ही आता जे विष खाऊ राहिले ते भयानक आहे. म्हणून माझ्या शेतकऱ्याची अवहेलना करू नका. तुम्ही थिएटरमध्ये गेले का 80 रुपयाला समोसा, तिथं नाही तुम्ही आंदोलनं करती. हां, शेतकऱ्याचा फक्त भाजीपाला 10 रुपये जोडी म्हणलं का 5ला देतो का, 10च्या 3 देतो का, लाजा नाही वाटते तुम्हाला? हां, आणि तुम्ही तिकडे मॉलमध्ये गेल्यावर करता का रे 1 रुपया कमी, 2 रुपये कमी करता तुम्ही?